लाव म्हणते हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि डुग्गूकडून पण गुड मॉर्निंग, सुप्रभात असंच आहे ना ते मराठीमध्ये. हा म्हणते. हॅलो गाईज, कसे आहे तुम्ही सगळे? मी पण छान आहे, मजेत आहे. तुम्ही पण कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप दिवस झाले मी ब्लॉग नाही बनवलेला आहे कारण की माझ्याकडे पाहुणे असल्यामुळे ताई वगैरे होती आणि बहिणी वगैरे होत्या. एक ब्लॉग बनवलेला आहे मी तसं म्हणायला गेलं तर, कारण की ब्लॉग बनवतो म्हटलं तर वेळ पण पाहिजे, त्याच्यामुळे मग मला काही इतका वेळ मिळाला नाही. आणि बहिणींना पण इतका टाईम नाही देऊ शकली यावेळेस, कारण की मला बिलकुल सुट्ट्या नव्हत्या. तर पाहुणे घरी आणि ताई वगैरे, माझी छोटी बहीण वगैरे घरी असताना मी ऑफिसमध्ये दिवसभर आणि त्या सगळ्या घरी. मला खूपच अवघड वाटत होतं, म्हणजे असं मन पण नाराज झालं होतं की आपण इतक्या याने माझ्या बहिणी आल्या तरी पण मी असंच ऑफिसमध्ये कंटिन्यू पूर्ण टाईम ऑफिसमध्ये एक वाटते थोडा वेळ भेटायचा, तर तेवढ्याच वेळामध्ये व्हिडिओ वगैरे आणि थोडंसं एक ब्लॉग वगैरे बनवून टाकला होता. तर आता सगळ्या गेल्या आहे, सगळ्याच त्या कालच गेल्या सगळ्या. खूप असं नाराज मन झालं की बाबा इतक्या बहिणी इतक्या दुरून येतात आणि आपण त्यांना वेळ पण देऊ नाही शकत. जास्तीत जास्त थोडाफार देऊ शकतो पण जास्तीत जास्त नाही देऊ शकत. त्याच्यामुळे थोडंसं मनाला खूप वाईटपणा वाईटपणा की असं वाटते की पूर्ण टाईम त्यांना द्यावा एक, पण मला सुट्ट्या नसल्यामुळे मी पूर्ण टाईम नाही देऊ शकत त्यांना. अशा ग बाई, खोकला येत आहे का ग तुला? अशी खोकी झाली. आता इकडे सर्दी पण खूप चांगली पडत आहे. आणि याला स्वेटर घाल म्हटलं की स्वेटर पण घालत नाही डुग्गूला स्वेटर काही आवडत नाही. थोड्या वेळ घालते, जर जबरदस्तीने घालून दिलं तर घालते, आहे ना मग. आणि मग नंतर काढूनच ठेवून देते स्वेटर. माझ्या लाडाचा वय हा पिल्ला आहे ना डुग्गू? लाडाच्या पिल्ला आहे ना तू माझ्या? हो गो बाय गो. स्वयंपाकाची तयारी चालू आहे, सकाळची वेळ आहे. छान. कोणाकोणाला आवडते भेंडी, मी भेंडी करत आहे आज. काय करताय डुग्गू? भेंडी करत आहे ना? भेंडीची भाजी. भाजीचंही टेन्शन येते, काय करावं रोज रोज भाजीचं पण. कॉल आला आता म्हणून चला म्हटलं आता अजून कंटिन्यू करा. कॉल आला की झालं आमचा व्हिडिओ कमी. काय सांगू तुला? काय माहित कोणत्या गावाला गेलो तर माहित नाही मला. कॅमेरा पकडायसाठी हा पोरग कॅमेराही पकडत नाही. बरं, सुट्टी असून सुद्धा थोडंसं कामात नाही पडत पोरगा. आज सुट्टी आहे, आज इलेक्शन आहे इकडे वर्धेला. आज वोटिंग आहे इकडे. मग का ते दुसऱ्या गावाचे का दुसरं? पकड 2 मिनिट. पकड ना, गोष्टी नाही करायच्या, अशा पकडायचं. उठ ते तशी कशाला करते? चला बाई, आमचा कॅमेरा आमच्याच जवळ. काय करता? पप्पाचा कॉल आला होता. काही नाही. काय म्हणणार आहे? काम होतं पप्पाला मम्मीसोबत, म्हणून आज इलेक्शन पण आहे. आज गव्हर्नमेंट सुट्टी आहे सर्वांना, मुलांना पण सुट्टी आहे. कशाला वाजवते आरू? वाजव नको आरू. पण गव्हर्नमेंट सुट्टी असून पण मला सुट्टी नाही राहत. मला तर वेळ काढूनच जावं लागते. लवकर करते आणि थोडंसं इलेक्शन पण म्हणजे वोटिंग पण करून येते. वोटिंग करणे पण खूप गरजेचं आहे, आपल्या हितासाठी खूप छान आहे. आता ते कोणाला करायचं कोणाला नाही करायचं ते तर आपल्यावर डिपेंड आहे. असं बस, सरळ बस, तसं नाही करायचं. का ना बस.
ओरडू नको ना, कशाला ओरडत आहे? ते आपल्यावर डिपेंड आहे कोणाला करायचं नाही करायचं, पण वोट वेस्ट नाही जाऊ द्यायचं. जे आपल्याला योग्य वाटते तिथेच वोट करा. फुटबॉल थोडासा हो देते थांब. हे बघ बरं किती चिकट चिकट झालं डुगू. चिकट चिकट झालं रे डुगू, खूप चिकट चिकट झालं. ऐक हो देत आहे ना राजा, थांब ना थोडासा. बघ बरं आरू, जा ना तू, ब्रश कर ना. पटापट आता थोडीशी स्वयंपाकाची तयारी करते. स्वयंपाक झाला की म्हणजे कामं पण भरभर आपटून जाते. ए डुगू, माझी चप्पल कुठे आहे मग? चप्पल कुठे आहे? अरे तू घातली का माझी चप्पल? थंड थंड वाटत आहे रे खूप. चप्पल घेतली का तू माझी? हो थंड खूप जास्त वाटून राहिलं. चप्पल आहे का माझी? तू कोणाची घालून चालला? माझी नाही दिसून राहिली, नवीन वाली घरातली चप्पल. हो दाखव बरं बच्चा, माझा सोना बच्चा. पहा बरं, माझ्या मोठ्या मुलाला काळजी नाही राहत, पण माझ्या छोटू बाबूला काळजी राहते ग मम्माची. अगं बाई ग, इथं आहे का ग? दे माझी सोना बच्चा ग. मोठा शायना ग माझा राजकुमार. तुझी नाही दिसते? बरं बरं पाहतो मी नंतर थोड्या वेळाने. खूप असा बहिणी वगैरे आल्या होत्या, थोडासा खूप असे छोटे मोठे ब्लॉग, आय मीन एकच ब्लॉग टाकला मी थोडासा मस्तीखोरचा, आणि बाकी तर असे छोटे मोठे व्हिडिओ टाकले. खूप जास्त वेळ नाही मिळाला मला, कारण की माझं खूप खरंच टाईम पूर्ण ऑफिसमध्येच गेला. त्या पण म्हणायच्या की अगं एक दिवसाची तर सुट्टी घे, एक दिवसाची. मी खरंच सांगते मला बिलकुल सुट्टी नाही मिळाली, आणि मला असं वाटायचं की मला पण सुट्टी मिळाली तर मग मी पण थोडंसं ताईला आणि माझ्या छोट्या बहिणीला वेळ देईल, पण असं काही झालं नाही आहे. खरंच आहे, पण बिझी लाईफ असली आणि जॉब वगैरे करणारे असले की बिलकुलच घरच्यांना आणि म्हणजे कोणी आलं गेलं तर टाईम नाही देऊ शकत आपण. खूप अवघड वाटते, खूप म्हणजे असं वाईटपणा वाटते. हां, कारण की कामही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते आणि काळजी राहते कामाची आपल्या, कोणतंही काम करत राहतं. बोल ना बच्चा. काय देऊ? तिथे नाही चढत असते, पळशील तिथं. चटका कुठे आहे? मला नाही माहित, मला नाही माहित बा. तरी वेळात वेळ काढून त्यांना थोडंसं दिला, वेळात वेळ काढून थोडाफार. आणि हां बोल ना बच्चा. हां हां तिथे नाही आहे, दादाने ठेवला. कुठे ठेवला माहित नाही मला. दादाला बोलव, दादाला आवाज दे. दादाला आवाज दे ना, दादा आहे ना खाली. बघ ना बेटा डुगू, त्रास नाही देऊ ना बच्चा. हो दाखव, थांब. तू ना मला खरंच डुगू काम नाही करू देत. अगं खिचत नेत आहे मला. काय ए आरू, चटक्याचं कुठे आहे? चटक्याचं म्हणते तो काहीतरी. लाइटर. चल ये रे दादा, ये देते नंतर दादा. असं थंड वातावरण खूप छान वाटते मला, खूप मस्त वाटते, मलाही खूप आवडते. सकाळी उठली की तालच असं राहते आपला. आणि माझं असं आहे की जसं खूप असं म्हणजे एकदम तयारी करून आणि असं तसं काही ब्लॉग काढायचं असं काही विचार राहत नाही.
जशी मी आहे मॉर्निंग टाईमला बोल ना. मला काय माहित कुठं ठेवला तर पोरगी खूप त्रास देते बाबा. पोरांचं कामच असते. आता करता काय नाही आहे. त्यालाच विचार दादाला. आरू दे बरं त्याला. ए आरू दे ना बेटा त्याला. ये लवकर. आरू हे बघा मी इथेच मोबाईल ठेवून व्हिडिओ काढते कधी कधी. नाहीतर मग हातातच कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढते. नाहीतर मग इथे ठेवलं की मी व्हिडिओ काढून घेते. कारण की स्टँड नसल्यामुळे मला तिथेच ठेवावं लागते आणि तिथूनच मी व्हिडिओ काढते. चला तर गाईज ब्लॉग मी इतकाच ठेवते आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारा सपोर्ट करा. खूप सारा तुमचा सबस्क्राईब द्या. चला तर बाय गाईज.